टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सुरुवातीलाच आज खरं तर संपूर्ण भारत देशवासियांच्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे, कारण आपण पाहिलं असेल की आज मध्यरात्रीच्या सुमारास जो जम्मू काश्मीरमध्ये पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला, त्याचं प्रत्युत्तर म्हणून दहशतवाद्यांची तळ उद्ध्वस्त करण्याचं काम भारतीय सैन्यानं आणि या केंद्र सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे। त्याच्यामुळे आपण भारतीय सैन्य दलाचा गौरव म्हणून एक जोरदार घोषणा देऊयात। बोलो भारत माता की, वंदे भारत माता की। सोलापूरच्या पवित्र अशा या नगरीमध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री आदरणीय योगेशजी कदम साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या आजच्या राज्यस्तरीय संस्थाचालक मेळावा व राज्यस्तरीय आदर्श संस्था व संस्थाचालक पुरस्कार वितरण सोहळ्याच्यासाठी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय या कार्यक्रमाच्यासाठी ज्यांनी अखंड आणि अविश्रांत मेहनत घेतली असे आमचे सन्मित्र आदरणीय बापूसाहेबजी अडसूळ, ज्यांचंच मनोगत आत्ता नुकतंच आपण ऐकलं ते धडाडीचे जिल्हा प्रमुख मनीषण्णा काळजे, ज्यांचं मनोगत काही वेळापूर्वी ऐकलं ते मुख्याध्यापक संघाचे राज्याचे अध्यक्ष श्री सुभाषजी माने सर, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, मग ढोबळे सर असतील, सुरोसे सर असतील, सर्वांचाच नामोल्लेख करणं शक्य नाही, कारण व्यासपीठाच्या समोर देखील तितकीच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। पुण्याहून थेवरून आलेले युवा नेतृत्व युवराजजी नाना काकडे असतील किंवा संबंधित पूर्ण या 5 जिल्ह्यातून सोलापूर असेल, सातारा, सांगली, कोल्हापूर असेल आणि पुणे जिल्ह्यातून राज्यातल्या या प्रमुख 5 जिल्ह्यातून आलेले सगळे संस्थाचालक यांचं मी सुरुवातीलाच मनापासून शब्दसुमनांनी स्वागत करतो। खरं तर कार्यक्रमाला खूप उशीर होतो याची आपल्याला कल्पना आहे। जसं मनीष अण्णांनी सांगितलं की 5 मेला हा कार्यक्रम नियोजित होता, मात्र आदरणीय गृहराज्यमंत्री योगेशजी कदम साहेबांचा वेळ आपल्याला मिळाल्यानंतर या कार्यक्रमामध्ये आपण बदल केला आणि हा आज यशस्वीपणे दिमागदार सोहळा आज या ठिकाणी संपन्न होतोय। आणि म्हणून मी सुरुवातीलाच आभार व्यक्त करेल ते आदरणीय गृहराज्यमंत्री योगेश कदम साहेबांचे। मित्रांनो, ज्या दिवशी मंत्रालयामध्ये मी आदरणीय योगेश दादा कदम साहेबांना भेटलो आणि त्यांना या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली, एक क्षण देखील न दवडता योगेशजी कदम साहेबांनी या कार्यक्रमाला यायचा होकार दिला। मला असं वाटतं की शिवसैनिक शिवसेना नेते रामदासजी कदम साहेबांचा संस्कार, शिवसैनिकाला ताकद देण्याचा जो संस्कार आहे, वंदनीय बाळासाहेबांचा, दिघे साहेबांचा, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा खऱ्या अर्थानं वारसा पुढे नेण्याचं काम आदरणीय योगेश दादा कदम साहेब करतायत आणि म्हणून त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांच्या आपण सुरुवातीलाच आभार मानूयात। मित्रांनो, खऱ्या अर्थानं आज मंत्री मंडळातील एक सदस्य म्हणून या ठिकाणी योगेश कदम साहेब या व्यासपीठावर उपस्थित आहेत। अनेक माझ्यापूर्वी ज्यांनी मनोगत व्यक्त केली त्यांनी शिक्षण संस्थाचालकांच्या प्रश्नाच्या अनुषंगाने भाष्य केलं, काही शिक्षकांनी शिक्षकांच्या प्रश्नाच्या अनुषंगाने भाष्य केलं आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाला शिक्षण मंत्री महोदयांना देखील योगेशदादा आपण निमंत्रित केलं होतं, कारण कुठेतरी एक समन्वय झाला पाहिजे। एका व्यासपीठावर जेव्हा शिक्षण मंत्री महोदय, शिक्षण संस्थाचालक आणि शिक्षक येतील, शिक्षकांचे संस्थाचालकांचे प्रश्न जेव्हा आम्ही मंत्रिमंडळाचे सदस्य म्हणून आपल्या समोर ठेवू तेव्हा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे, जसं माने सर तुम्ही म्हणाला की दाढीवाल्यांचं राज्य आहे आणि खरंच तुम्ही देखील दाढीवाले आहेत, शेजारी देखील दोन्ही दाढीवाले बसलेत, योगेश कदम साहेब देखील दाढी राखतात आणि दाढीवाल्यांचा निर्णय ऑन स्पॉट असतो याची खात्री या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला तुम्हाला द्यायची आहे। आदरणीय योगेश दादा कदम साहेबांना मला विनंती करायची आहे की संस्थाचालकांनी जे काही प्रश्न मांडले, शिक्षकांनी जे काही प्रश्न मांडले ते प्रश्न आदरणीय दादाजी भोसे साहेब असतील, संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्यांच्या समोर आपण येणाऱ्या काळामध्ये मांडावेत। शिक्षण संस्थाचालकांच्या अनुषंगाने माने सर आता म्हणाले की शिक्षण संस्थाचालकांकडे एक बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असतो, एक वक्र दृष्टी म्हणा किंवा एका चुकीच्या नजरेने त्यांना पाहिलं जातं की शिक्षण संस्थाचालक म्हणजे शिक्षकांची पिळवणूक करणारी एक व्यवस्था झाली की काय। मात्र मला अभिमानानं सांगायचंय दादा की सोलापूर जिल्हा असेल या संपूर्ण 5 जिल्ह्यामध्ये शिक्षक संस्थाचालक ही शिक्षकांची शोषण करणारी व्यवस्था नसून शिक्षकांना सपोर्ट करणारी, कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर, परस्पर पूरक ही सगळी एक व्यवस्था या निमित्तानं ठरली आहे। आणि म्हणून या संपूर्ण 5 जिल्ह्याचा जर आढावा घेतला तर अतिशय चांगल्या पद्धतीचं, उत्तम पद्धतीचं काम सगळ्या शिक्षण संस्था चालकांच्या माध्यमातून होत आहे। आणि म्हणून अनेक वेळेला आपण पाहिलं असेल गेल्या
अनेक वर्षांमध्ये शिक्षकांचे सन्मान सोहळे बऱ्याच वेळेला पार पडले, मात्र शिक्षण संस्था चालकांचा देखील सन्मान केला पाहिजे. त्यांना देखील अनंत अडचणींचा सामना करावा लागतो आणि ह्या सगळ्या शिक्षण संस्था चालवणं, शिक्षण संस्था एखादी उघडणं ही सोपी गोष्ट आहे, मात्र ती चालवणं आणि टिकवणं ही खूप महत्प्रयास आणि खूप शिवधनुष्य उचलण्यासारखं आहे. याची कल्पना आपल्या सर्वांना आहेच. आणि म्हणून आज या शिक्षण संस्था चालकांचा सन्मान करण्याचा विचार जेव्हा अडसूळ सरांनी पुढे मांडला, त्यावेळी आम्ही देखील त्याला तात्काळ मनीषांना आपण होकार दिला आणि या सगळ्या शिक्षण संस्था चालकांचा सन्मान सोहळा आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं पार पडतोय. मगाशी बोलताना काही शिक्षकांनी त्यांचे प्रश्न सांगितले की संच मान्यतेचा विषय असेल, शालारताडीचा विषय असेल. अडसूळ सरांनी तर त्यांच्या भाषणामध्ये खंतच व्यक्त करून दाखवली की पुणे विभागातल्या शिक्षण काही जे संबंधित या प्रश्नाशी संबंधित जे सगळे अधिकारी आहेत त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण चालते. मात्र अडसूळ सर या ठिकाणी तुम्हाला आम्ही विश्वासानं सांगतो की कुठलाही शिक्षकांचा प्रश्न असू दे, सालारताडीचा प्रश्न असू दे, संस्था चालकांचा संच मान्यतेचा विषय असू दे किंवा इतर जे काही प्रश्न असू देत, या प्रश्नांच्यासाठी आता न्याय देण्याच्यासाठी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचे प्रतिनिधी म्हणून, शिक्षण मंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून योगेश कदम साहेब या ठिकाणी आपली गाऱ्हाणी ऐकण्यासाठी आलेले आहेत. आता आपण चिंता करण्याची आवश्यकता नाही. आपले जे जे काही प्रश्न आहेत, मला विश्वास आहे की आदरणीय योगेश कदम साहेबांच्या माध्यमातून आपण दादाजी भुसे साहेब आणि त्या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सोडून घेणार आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये जर अशा पद्धतीची कुठलीही घटना जर उघडकीस येत असेल तर तुम्ही आमच्यापर्यंत आणा. पहिल्यांदा हात जोडून विनंती करू आणि नंतर आपल्या पद्धतीने त्यांना विनंती करून आपण सगळी कामं शिक्षकांची पेंडिंग मार्गी लावून घेऊ, हा विश्वास देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला तुम्हाला द्यायचा आहे. आणि म्हणून कॅशलेसचा जो प्रश्न अडसूळ सर तुम्ही या ठिकाणी मांडला, मला असं वाटतं तो माझ्यासाठी खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो, या ठिकाणी मी सगळ्या शिक्षक बांधवांना ग्वाही देऊ इच्छितो की शिक्षकांच्या आरोग्याच्या अनुषंगाने नागटिक सर या ठिकाणी बसले असतील. अशाच एका कार्यक्रमाला दादा मी जानेवारी महिन्यामध्ये आलो होतो. सावित्रीबाई फुलेंचा जयंती सोहळा होता. समोर बसलेल्या एका शिक्षकांचा सन्मान आम्ही आमच्या हस्ते केला आणि 8 दिवसांनी बातमी समजली की त्या संबंधित शिक्षकांचा मृत्यू झाला. त्यांच्या पाठीमागे त्यांना सांभाळण्यासाठी पुढे त्यांच्या घराची काय अवस्था झाली असेल त्याचा विचार देखील करवत नाही. आणि म्हणून हे सगळे आपले जे शिक्षक बांधव आहेत, यांचा जे मासिक मानधन आहे, मासिक त्यांना जो पगार मिळतो त्याच्यातला काही पगार जर आपण म्हणजे आता कापला जातोच, मात्र त्याच्यामध्ये आणखी वाढ करून त्यांना 1 कोटीचा विमा, ज्याला टर्म इन्शुरन्स आपण म्हणतो, तो देखील या सगळ्या शिक्षक बांधवांना कशा पद्धतीने देता येईल त्या अनुषंगाने देखील निवेदन आपण शिक्षण मंत्री महोदय आणि एकनाथजी शिंदे साहेबांना दिलेलं आहे की कुठल्याही शिक्षकाचा जर नैसर्गिकरित्या मृत्यू झाला किंवा अपघाती मृत्यू किंवा कुठल्याही पद्धतीने जर आरोग्यविषयक संकट आलं तर हे महाराष्ट्र शासन या सर्व शिक्षक बांधवांच्या येणाऱ्या काळामध्ये पाठीशी राहील, हा विश्वास देखील या कार्यक्रमाच्या ठिकाणी मी व्यक्त करतो. यासोबतच कॅशलेसचा प्रश्न असेल. अनेक वेळेला आपण बघतो की या सगळ्या शिक्षकांना ॲडमिट झाल्यानंतर किंवा एखाद्या मोठ्या आरोग्यविषयक संकटाला जेव्हा सामना करावा लागतो त्यावेळी यांची जी काही वैद्यकीय प्रतिपूर्ती बिलं असतात त्या ठिकाणी ती मंजूर करून देण्यात देखील खूप मोठ्या प्रमाणात अडथळे येतात. बरोबर आहे ना? तुमच्या सगळ्या मनातलं बोलतोय ना मी? तर त्या अनुषंगाने देखील आपण येणाऱ्या काळामध्ये योगेश कदम साहेब, आमची तुम्हाला विनंती आहे की लवकरच या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे जे सगळं मंथन आहे, या कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेले काही निवडक संस्था चालक, निवडक शिक्षक यांना घेऊन आम्ही मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये येऊ. तुमच्या नेतृत्वाखाली आदरणीय दादा भुसे साहेबांना, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना आपण भेटू आणि या सगळ्या संस्था चालकांचे, शिक्षकांचे प्रश्न टप्प्याटप्प्यानं मार्गी लावण्याच्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू. टप्पा हा शब्द शिक्षकांच्या आवडीचा आहे, बरोबर ना? 20%, 40%, 60%. आणि पहिल्यांदाच टप्पा वाढ देण्याचं काम कोणी केलं? पाठीमागच्या 2.5 वर्षामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं ना. आणि म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांच्या पाठीमागे सगळी शिक्षक मंडळी आहेत, आमच्या शिक्षिका बंधू भगिनी या ठिकाणी आहेत. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही म्हणाला माने साहेब, एकनाथजी शिंदे साहेब खरं तर 3 वर्ष मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते, हे सगळे प्रश्न सुटले असते. मात्र शिंदे साहेब जरी असले तरी मुख्यमंत्री एवढंच वजन आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं आज देखील सरकारमध्ये आहे. शिक्षकांचे सगळे प्रश्न येणाऱ्या काळामध्ये टप्प्याटप्प्यानं टप्पावाढ अनुदानाचा जसा विषय आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी तात्काळ झटक्यामध्ये मार्गी लावला आणि लाखो शिक्षकांना त्याचा न्याय मिळाला, त्याच पद्धतीनं जुनी पेन्शन योजना असेल आणि इतर टप्पावाढ अनुदानाचे सगळे राहिलेले विषय असतील, ते सगळे विषय येणाऱ्या काळामध्ये आपण टप्प्याटप्प्यानं त्या ठिकाणी मार्गी लावण्याच्यासाठी पाठपुरावा करू, ही ग्वाही
आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अडसूळ सर आणि सगळी त्यांची शिक्षक मंडळी हे दिवस रात्र अथक परिश्रम घेतात। काल रात्री देखील दादा 2 वाजता या ठिकाणी हुतात्म्यामध्ये आम्ही होतो। सगळे बोर्ड लावणं, सगळी यंत्रणा, सगळे पाहुण्यांचं स्वागत करणं, ही सगळी कामं दिवस रात्र जागून सगळे शिक्षक मंडळी करतात। त्या सगळ्या ज्ञात अज्ञात सर्व शिक्षक मंडळींचं मी मनापासून आभार मानतो, कारण तुमच्या सहकार्याशिवाय हा कार्यक्रम यशस्वी होणं केवळ आणि केवळ दुरापास्त होतं। आणि पुन्हा एकदा आदरणीय योगेश दादा कदम साहेबांचे मी मनापासून आभार मानतो की वेळात वेळ काढून त्यांनी आज या कार्यक्रमाच्यासाठी उपस्थिती दर्शवली। शिक्षकांचे, आमच्या सगळ्या बांधवांचे प्रश्न संवेदनशील पद्धतीने आपण समजून घेत आहात। येणाऱ्या काळामध्ये आम्हाला विश्वास आहे की ज्या पद्धतीने आदरणीय रामदासभाई कदम साहेबांनी एक धडाडीनं त्या ठिकाणी राज्याचं नेतृत्व करण्यासाठी, शिवसेनेचं नेतृत्व करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढला, अगदी त्याच पद्धतीने योगेशदादा कदम साहेब देखील संपूर्ण महाराष्ट्र सध्या पिंजून काढत आहेत। युवा पिढी, एक युवा नेतृत्व म्हणून सगळे आम्ही युवा पिढी देखील तुमच्याकडे एक आशेने या ठिकाणी बघत आहोत। आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये योगेशदादा कदम साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपल्या सगळ्या शिक्षकांचे प्रश्न आपण टप्प्याटप्प्याने मार्गी लावू, ही पुन्हा एकदा अभिवचन या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनींना देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।